अहो त्यांची ते कामच तसे करतात ना. त्यांचं काम जर तुम्हाला सांगायचं झालं तर इथं बसून 1 तास लागेल आणि तुम्हाला 1 तास टिपिंग करावं लागेल. इथं तुम्हाला 3 गट दिसतील. पाठीमागच्या बाजूला जी आरसीसी इमारत आहे ती तरुण आघाडीसाठी आहे. त्याच्या पलीकडे जवळजवळ एकरभर रान आहे. ते फक्त तिथं संध्याकाळी 5 वाजता मुलं फुटबॉल खेळतात. आम्हाला बघताना सुद्धा तिथं आनंद वाटतो, कारण शहरासारख्या ठिकाणी एवढी जागा आणि पॅकबंद जागा कोणी कुठेही आम्हाला दिसून आलेली नाही. दुसरं असं, आत्ता आपण ज्या ठिकाणी बसलो ही फक्त ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी वाचतो आहे. या ठिकाणी संध्याकाळी 7:30 वाजता आम्ही इथं बसतो. भागातले जे काही प्रश्न असतील ते लोक आमच्यासमोर मांडतात. आम्ही ते आमच्या नगरसेवकांच्यापर्यंत पोहोचवून ते सोडवून घेतो. बरोबर 8 वाजता आम्ही इथनं सुटतो, बंद करतो. पलीकडच्या बाजूला जर तुम्ही गेला तर महिलांच्यासाठी सेपरेट रूम आहे. पलीकडं महिलांच्यासाठी हे सुद्धा आहेत, खेळणी सुद्धा, म्हणजे व्यायामशाळा सुद्धा तिथं पलीकडे आहे. म्हणजे तिन्ही वर्गासाठी इथं केलं. आणि प्रामुख्यानं तुम्हाला मी एक सांगतो, कोरोना कालावधीमध्ये त्यांनी स्वतः प्रयत्न करून मैत्रांगणमध्ये कोरोनाचं हॉस्पिटल स्वतः त्या दिवशी तिथं त्यांनी उद्घाटन करून त्या ठिकाणी आमच्या भागातले आम्ही स्वतः पेशंट नेऊन ॲडमिट केलेले आहे. नंबर 2, मध्ये पावसामध्ये पाणी बंद होतं. त्यावेळेला टँकरनं या भागातली मुलं सगळ्या कॉलनीमध्ये जाऊन टँकर घेऊन जात होती. त्यावेळी सारंग स्वतः त्याच्या पाठीशी उभा असायचा टँकरच्या बरोबर. नंबर 3, याच ग्राउंडवर महिलांच्यासाठी इथं सारंग महोत्सव साजरा केला जातो, रंगपंचमीचा. आनंदानं महिला त्याच्यामध्ये भाग घेतात. आम्हाला बघताना सुद्धा वाटतं की बरं आहे का, महिलांना सुद्धा इथे आनंद मिळतोय. नंबर 3, सारंगनं फुटबॉल स्पर्धा घेतलेल्या होत्या. कॅरम स्पर्धेच्या उद्घाटनला आम्ही होतो. आणखीन काय करायला पाहिजे तुम्ही सांगा. म्हणजे त्या पद्धतीनं आम्ही सुद्धा सगळे ज्येष्ठ नागरिक त्यांच्यापर्यंत तुमच्या आणि आमच्या अडचणी पोचवू. आमच्याजवळ अडचणच कुठली नाही.